पाणी पी. घे, एकच घेतला. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू आशिष आदर्श व्लॉग. मी आता जाते ऑफिस थ्रू ओडिसा. माझा बाबू घरी आहे. आता मी 4 दिवस त्याच्यापासून लांब असणार आहे. त्यालाही नेणार होती, माझे हस्बंडही येणार होते, बट हस्बंडला सुट्टी मिळाली नाही आणि मी आदर्शला एकटं घेऊन नाही जाऊ शकत. त्याच्यामुळे मी त्याला घेऊन नाही गेली, कारण की मला तिथे ऑफिसला कॉन्फरन्स अटेंड करायचं आहे. तर आता आम्ही इथे लोअर परेलला इन्कम टॅक्स ऑफिसच्या इथे थांबलो आहे. पोहे खाल्ले, चहा पिलो. आता मला माझे हस्बंड आमच्या एका सरांकडे सोडत आहेत. माझ्याबरोबर 2 सर आहेत आणि माझी एक फ्रेंड आहे. बघू आता, फ्लाईटचाही प्रवास माझा फर्स्ट आहे, तर काय होतं आहे काय नाही माहिती नाही. लेट्स सी. टाटा, बाय बाय. आम्ही आता पोचले आहे इंटरनॅशनल एअरपोर्टला. माझा हस्बंड गेला घरी मला सोडून. मला खूप वाईट वाटतं आहे ह्या गोष्टीचं, आणि मी ती व्हिडिओ करू शकली नाही कारण की थोडी घाई झाली. सर पण होते बरोबर, मग व्हिडिओ करणं मला असं बरोबर वाटलं नाही. मला माझ्या आदर्श माझ्या नवऱ्याची खूप आठवण येईल. फर्स्ट टाईमच मी अशी लांब जाते आहे माझ्या नवऱ्यापासून, आणि आदर्श झाल्यापासून तर मी कधी त्याला सोडून गेली नाही आहे. एकदाच गेली होती, ते पण ऑफिसमधूनच पिकनिकला गेली होती. पण हे तर आता 4 दिवस मला खूप अवघड वाटतं आहे. माझी कलिग म्हणजे माझी मैत्रीण मिळाली आता. थोडं बरं वाटतं आहे. मगापासून सर होते ओलामध्ये बरोबर, तर थोडं गप्प. आता आम्ही आतमध्ये आलो आहे. इकडे सर आहेत. मी काय बोलू शकत नाही, शॉर्ट्स व्हिडिओज फक्त बनवून हे करेल मी. हे आमचे सर आहेत मोठे, ते पुढे चालले आहेत, आणि हे आमचे त्यातले छोटे सर आहेत. कुठेही जा तिकडे लाईनच असते. ट्रेनने जावा, एस टीने जावा, फ्लाईटने जावा तरी लाईनच असते. सगळीकडे लाईन, आणि हे यू टर्न घेत यायचं. इथे आता बॅगची वेट वगैरे करतील मे बी. ह्याच्यामध्ये सगळं टाकायचं, फोन वगैरे सगळं टाकायचं आहे. सो व्हिडिओ आता नंतर करते मी. शूज पण इकडे, तर शूज पण चेकिंगला असतं तशा ट्रेनमध्ये. आमचे सर शूज हमारा नहीं वो मेटल वाला किसका शूज़ है, वो क्वालिटी के ऊपर डिपेंड है भाई. मेरी पर्स यहाँ पे है, मेरी बॅग गई है. आमच्या छोट्या सरांच्या बॅगेमध्ये काही क्रीम्स मिळाल्या, ज्या की फेकून दिल्या इकडून. कारण की ते गोष्टी अलाउड नाही आहे तसं फ्लाईटमधून न्यायला. सर फेक दिया क्या यार, जाने दो चलो. मुंबई. गणपती बाप्पा मोरया. सर कशाला थांबल्यात? भूक लागली आम्हाला आता. बोर्डिंग पास घ्यायला थांबलेत ना? काय करायचं इथे? फिर से बोलो. सरांचं असं म्हणणं आहे की तिकडे एक जण उभी आहे, जी की ती आहे बदली, ती हिच्यासारखी दिसते. ही बघ, आई आली. खरंच दिसते का जरा सांगा.
श्रुतिका दाखव ना तोंड. इथे नाश्ता करायला आलो आहे आम्ही आता. फ्री आहे, भारी ना, फ्री फ्री नाश्ता. काय काय बघूया. खूप नाश्ता केला आहे आम्ही आता इथे. खूप छान होतं, इडली वगैरे सगळं 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 होतं. आता मी चेक इन करायला चाललो आहे. ॲक्च्युली वाजले 8:15 सकाळचे, पण आमची फ्लाईट आहे 9:15ची. तर आता चेक इन करून आम्ही तिथे आतमध्ये बसू वेट करत. वेटिंग झोन आहे, खूप छान. खूप छान छान इथे असे कलेक्शन्स आहेत, बुक्स वगैरे वगैरे वगैरे. खूप छान आहे, बघण्यासारख्या गोष्टी आहेत इथे एअरपोर्टला. पण फोटो काढण्यासारखं आहे, सगळं फोटोजेनिक आहे इथे. आमचे सर फोटो काढत आहेत. श्रुतिका काय माहिती नाही, बट जुन्या काळातल्या गोष्टी कदाचित ठेवल्या आहेत इथे. खूप छान आहे इथे. तर अजूनच छान आहे. ह्या बघा, ह्या बाई बघा, ह्या बाई बघा. वाव, मस्तच केलेलं आहे, मस्तच मस्तच. बघण्यासारख्या गोष्टी आहेत सगळ्या इकडे. वरती मोजडी इकडे लावली आणि पायाचे ठसे, कोणत्या पायाचे ठसे लावलेत काय माहिती. एक आहे हा इंटरनॅशनल एअरपोर्ट, एक नंबर आहे, बघण्यासारखा आहे. फ्लाईटमधून जा नका जाऊ, इकडेच मला वाटतं वसूल होतं आहे सगळं. खूप छान आहे, खूप छान. हे नारायण बाबा बघा वरती तंबोरा लावून येत आहेत. काय नाही, नारायण बाबा गेले हे सांगते. तिने ते तंबोरावर. हे टॉईज, हॅमलीज बघून मला आदर्शची खूप आठवण आली, कारण की त्यालाही हॅमलीजचं खूप आवडतात टॉईज. माझे हस्बंड घरी गेले मला सोडून, तेव्हा आदर्श उठला होता आणि खूप रडत होता. तर मग हस्बंडने त्याला घेतलं जवळ आणि झोपला. फ्लाईटमध्ये पदार्थ बसला नाही, भीती वाटते. ही आमची फ्लाईट आहे. मला खूप भीती वाटते फ्लाईटमध्ये बसलेला. बापरे, हा पंखा आहे फ्लाईटच्या ह्या साईडला. म्हणजे तोंड आहे आमच्या फ्लाईट. कॅप्टनचा वेटिंग इनसाइड फॉर अस. विमान में ईंधन भरने की प्रक्रिया जारी है, इसलिए आप अपने स्थान पर बैठे और धूम्रपान ना करें। कुर्सी की पेटी खुली रखें और इलेक्ट्रॉनिक उपकरण तथा मोबाइल फोन ना करें। धन्यवाद। May I have your attention, please? भीती वाटते As ना. refueling of this aircraft is क्यूटी आहे ती.
उतरलो आहे. आम्ही पोचलो आहे ओडिसाला. ओडिसा 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 ओडिसा. भारी क्लायमेट आहे इकडे. आता बाहेर जाऊन बघूया कसं क्लायमेट असेल. आम्ही आता उतरलो आहे. आमच्यासाठी आता आमच्या ऑफिसची कार येईल आम्हाला पिक करायला आणि मग आम्ही हॉटेलवरती जाऊ. आता डिरेक्टली आपण हॉटेलवरच भेटूया. बाय बाय. मला ही गाडी पिक करायला आली आहे. आता ह्या गाडीतून आम्ही हॉटेलला जातो आहे. हे आमचं हॉटेल आहे. हॉटेल सूरज पॅलेस. 305 बॅग घे. माझा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला की मी बॅग म्हणजे बॅगचा लॉक माझ्या हस्बंडने करून ठेवला आणि बॅग अनलॉकच होत नव्हती. सो आम्ही एका म्हणजे मग ते ऑनलाईन सर्च करून अरिस्टोक्रॅफ्टचं बॅग आहे ना तर त्याचं सर्च करून मग इकडे जवळपास एका स्टोअरमध्ये आलो. नशीब त्याने लॉक ओपन केला आणि मी त्याच मॉलमध्ये कपडे चेंज केले. आता आम्ही जातो आहे जगन्नाथपुरी दर्शनाला. आज तिथे खूप गर्दी आहे कारण की आज ते जगन्नाथपुरीचे देव आहेत ते बाहेर आलेले आहेत आणि त्याच्यामुळे खूप यात्रा आहे तिकडे आणि आजचा शेवटचा दिवस आहे तिकडे दर्शनाचा. तर आम्हाला ह्या गोष्टींच्या माहिती नव्हती पण ठीक आहे आता आलो आहे तर बाहेरून का होईना दर्शन घेऊ. आत मिळालं तर चांगलीच गोष्ट पण देवच बाहेर आले तर आम्ही आत जाऊन काय करणार. सो लेट्स सी. आता आम्ही दर्शन घेतो. आम्ही आता पहिलं दर्शन घ्यायच्या आधी थोडं जेवतो आहे कारण की आता वाजले आहेत 2 आणि जगन्नाथपुरीच्या दर्शनाला आज पूर्ण दिवस जाऊ शकतो कारण की आज तिकडे शेवटचा दिवस आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट 15 जुलैला ते मंदिर ओपन होणार आहे. तर त्याच्या आधी ड्रायव्हरने आम्हाला सुचवलं की तुम्ही पहिलं जेवून घ्या नंतर आपण दर्शनाला जाऊ. मे बी जगन्नाथपुरीच्या आधी आम्ही कुन्नर म्हणून असं काहीतरी आहे कुन्नर टेम्पल तिकडे जाणार आहोत. कुन्नर टेम्पल आहे काहीतरी. इकडे जेवणाची सिस्टम थोडी वेगळी आहे. पानावरती जेवण आणि इथे कोणाला हिंदी येत नाही की कोणाला मराठी तर येणं नाहीच पण काही त्या लोकांना तुटून हिंदी येत असतं. जेवण पण असं केळाच्या पानावरती असं जेवण आहे त्यांचं. कधी खाल्लं नाही असं हॉटेलमध्ये. असं जेवण इकडे देतात भुवनेश्वर ओडिसामध्ये. सर आमचा फोटो काढायला उभे राहिले. तिकडे असं सर्व करतात. अच्छा ठीक आहे. रोटी पापड. अच्छा इथे पापड आहे. आता जेवून निघालो आहे आम्ही आता जेवण. मस्त जेवण होतं. आम्ही 4 जणांच्या थालीचे फक्त 700 रुपये झाले. भारी ना. आणि पोट भरून अनलिमिटेड फूड फक्त 700 रुपये माझं. अरे भाई एक नंबर. श्रुतिका पोट भरून जेवलीस की नाही. आणि जेवण खूप छान होता. मज़ा आया. सर खाने में मज़ा आया क्या आपको. ठीक था. हाँ आम्ही कोणार्क सन टेम्पलला आलो आहे. भारी आहे. awesome.
खूप भारी आहे यार. नमस्कार गुजरात का फेमस भारत में 128 का डांस का डिफरेंट डांस मैडम ओडिसी मणिपुरी कथकली हे सोनारचं सन टेम्पल मंदिर आहे. हे 800 वर्षापूर्वी बनलेलं मंदिर आहे आणि ह्याला 12 वर्ष लागलेली आहेत बनायला. फक्त बनण्यासाठी हे मंदिर पूर्ण होण्यासाठी 12 वर्ष लागलेली आहेत. जीवन चक्र मतलब एक रानी का वो जमाने में रूटीन बना दिया 24 आवर्स. जैसे कौन सा टाइम पर वो क्या क्या काम करते थे. जैसे देखिए पहला वाला वो अंगड़ाई ले रहे हैं सुबह उठ के. उसका बाद वो दोनों दासी का साथ नहा रहे जीवन हैं. चक्र. उसका बाद वो घोड़े का ऊपर शिकार करने के लिए जा रहे हैं. उसका बाद वो फिर शाम को मी सरांना एवढा वेळ बोलते, सर चला दर्शन घेऊया आणि निघूया. हे बस झालं, हे काय सगळं दाखवतायत. म्हणजे आधीच्या काळातल्या लोकांनी ते सगळं बनवलं होतं, ते सगळं दाखवत होते सर. पण मी विचारते मंदिर कुठे. मग नंतर कळालं की मंदिर म्हणजे हेच मंदिर आहे जे की दरवाजा बंद आहे. त्या दरवाजाच्या मागे काय काहीच माहिती नाही आहे कोणाला. म्हणजे माहिती नाही की का असं. बापरे, पाय दुखले आमचे. आता आम्ही जगन्नाथपुरीच्या दर्शनाला चाललो आहे. आता बघूया ते दर्शन मिळत आहे की नाही. खूप गरम झालं आहे, खूप ऊन आहे इथे. पण बघण्यासारखं आहे सगळं. खूप छान दिसत होतं सगळं. खूप छान बनवलं आहे. एक म्युझियम टाईप आहे. म्हणजे खूप सुंदर असं काम केलेलं आहे लोकांनी. इतकी गर्दी होती की बाप रे बाप. आम्ही चेंगरून गेलेलो आणि मोबाईल आतमध्ये अलाउड नव्हता, त्याच्यामुळे मोबाईल आमचा बाहेर होता. देव आपले देव इकडे आहे. खूप छान वाटलं बघून, कारण की इकडे हे देव आहेत आपल्याकडे. खूप छान होतं. आजचा दुसरा दिवस आहे आमचा. पण मी काल एंड व्हिडिओ केली नाही कारण की ते दर्शनालाच खूप गर्दी होती जगन्नाथपुरीच्या. अरे बापरे, अशी गर्दी होती ना की पूर्ण लालबागच्या राजाला जी गर्दी असते ना, जे धक्काबुक्की माऱ्या होत असतात, ते फुल तेच चालू होतं, फुल तेच. बापरे. आणि आमचे मोबाईलही तेव्हा आमच्याकडे नव्हते. आज मोबाईल अलाउड नाही आहेत कारण की चोरी वगैरे होतात आणि माणसं फोटोज काढत बसतात, त्याच्यामुळे मोबाईल्स काढून घेतले होते. अरे बापरे. बाहेर आल्यावरती छोटीशी एक अशी वरतून क्लिप, म्हणजे एक छोटीशी व्हिडिओ केली की गर्दी केवढी आहे वगैरे वगैरे. हो बापरे बापरे. त्याच्यानंतर मग आम्ही जेवलो हॉटेलला येऊन. एका छान हॉटेल होतं, AC हॉटेल होतं. बरं झालं, नाहीतर परत पाण्यात जेवावं लागलं असतं. जेवलो वगैरे आणि मग मस्त आम्ही रूमवर यायला 1.5 तास लागला. आलो 12-12:30 वाजता रूमवर आलो. माझा मोबाईलही बंद झाला होता, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ करू शकली नाही. आणि ठीक आहे, आता मग आम्ही चाललो आहे झूला. इथे कुठला तरी मोठं झू आहे. बघते आता काय त्या झूमध्ये जाऊन. ते नॅशनल पार्कसारखं झू आहे इथे, की गाडीमध्ये आपल्याला बसवतात आणि घेऊन जातात. पण मी आज तर काही व्हिडिओ करेल की नाही माहिती तर नाही आहे. बघूया, व्हिडिओ केले तर मी नक्कीच सेकंड पार्टमध्ये टाकेल. हा पार्ट तर नाही, हा पार्ट तर इथेच आता एंड करते आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग.
तेरी धड़कन जो तुझको छोड़ दे, आल्यावर शूज घालायला ते दिल में चल गया चप्पल Hey.